गणपती बाप्पा मोरया. येत्या 5 तारखेला अंगारिका चतुर्थी येत आहे. त्यानिमित्ताने मी रसपुरण मोदक केलेले आहे. तुम्ही हे पुरणाचे मोदक नक्की ट्राय करा. तुम्हाला आणि गणपती बाप्पाला हे नक्की आवडतील. आंब्याचा सीझन चालू आहे आणि हे मोदक बनले नाही असं होणारच नाही. तर चला नक्की ट्राय करा पुरण रस मोदक. जय श्री गणेशाय नमः. तर चला बनवूया आपण मोदक. त्याकरिता आपण 1 वाटी डाळ घेतलेली आहे. डाळ 2 घंटे आधी छान भिजवून द्यायची. बघा छान भिजलेली आहे आपली डाळ. आणि आपण याला आता 3 व्हिसल करून घेऊ. 3 व्हिसलमध्ये डाळ अगदी लुसलुस छान शिजते. 2 मोठे आंबे घेतलेले आहे. 2 मोठ्या आंब्याचा छान मोठ्या वाटी रस निघालेला आहे. 2 वाटी रस आणि शिजलेली डाळ थोडी कोमट झाली की मिक्सरमधून फिरून घेऊ. 1 वाटी डाळ आहे तर 1/2 वाटी गूळ किंवा मग साखर घ्यायची. आंबा जास्त आंबट असेल तर थोडंसं साखरेचं गुळाचं प्रमाण आपण वाढवू शकतो. आता आपण छान पुरण करून घेऊया. कढई सोडेपर्यंत छान पुरणाला आपण फेटून घ्यायचं. पुरण झालेलं आहे आपलं. आता गॅस बंद करून घ्यायचं. हे थंड झालं की छान घट्ट येते. मैदा, चिमूटभर मीठ, 2 चम्मच तूप आणि 1 वाटी आपलं रसाने छान भिजवायचं. बघा आपलं पुरण तयार आहे. विलायची पावडर टाकून तयार आहे आपलं पुरण. थंड झालं की छान घट्ट येतं. 21 मोदकसाठी 1 वाटी आपण मैदा घेतलेला आहे. 1 वाटी मैद्यामध्ये छान आपले 21 मोदक होऊन जातात. आणि याला मंद आचेवरती आपण तळून घ्यायचे. मोठ्या फ्लेमवरती आतून शिजणार नाही. त्याकरिता मंद आचेवरतीच तळायची सुरुवातीला. तर चला तळून घेऊया. बघा छान कळ्या आलेल्या आहे माझ्या याच्या. मला मोदकाचा आकार विशेष जमत नाही, कळ्या येत नाही, पण ठीक आहे छान आलेल्या आहे.